श्रीरामपूर एक लहानसं गाव होतं. या गावातले बहुतेक लोक शेतकरी होते. यापैकीच एक होता केशव. केशव खूपच कष्टाळू होता. तो जास्तीत जास्त वेळ त्याच्या शेतात काम करत असे आणि सूर्यास्तानंतरच घरी परतत असे. दारात त्याची छोटी मुलगी त्याची वाट पाहत बसलेली असे. पप्पा आले, पप्पा आले. आणि तिच्या पप्पांना पाहताच त्यांना मिठी मारत असे. तुम्ही आलात पप्पा, मी तुमचीच वाट बघत होते. माहितीये, आज शाळेत आम्हाला झाडं लावायला शिकवलं. मग काय, मला तर आधीपासूनच झाड लावता येतं. बाईंनी विचारलं की छोटी, तुला हे सगळं कसं येतं? तेव्हा मी अभिमानाने सांगितलं माझे पप्पा शेतकरी आहेत. अरे वा, किती हुशार आहेस ग तू. सर्वांनी माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या आणि बाईंनी मला चॉकलेट दिलं. फार छान. बरं, आज तुझ्या आईने जेवायला काय केलंय? वरण भात आणि कोबीची भाजी. पुन्हा कोबीची भाजी? अगं छोटी, तू तर कोबीची भाजी खायलाच हवी. ही भाजी तुझ्या पप्पांच्या शेतातली आहे. मग तर मी नक्की खाणार. मी तुम्हाला जेवायला वाढते. कोमलने सर्वांसाठी वाढून घेतलं आणि मग तिघांनी एकत्र बसून आनंदात जेवण केलं. दुसऱ्या दिवशी अचानक पाऊस सुरू झाला. आता काय होणार? असाच जर हा पाऊस सुरू राहिला तर सगळं पीक खराब होऊन जाईल. तुम्ही काळजी करू नका, देव आपल्याला नक्की मदत करेल. पाऊस लवकरच थांबेल. पण नशिबात काहीतरी वेगळंच लिहिलं होतं. पाऊस वाढतच चालला होता. काही तासातच गावात पाणी भरू लागलं आणि लवकरच शेतही पाण्याने भरून गेली. सगळे शेतकरी काळजी करू लागले. आता काय होणार? सगळ्या पिकांची नासाडी झाली. आता तो देवच आपली मदत करू शकतो. केशवने त्याची पिकं पाहिली जी पूर्णपणे पाण्यात बुडाली होती. तो काळजीत पडला. तो भिजतच घरी आला. कोमल, कळतच नाहीये की आता काय होणार. सगळ्या शेतकऱ्यांची पिकं पाण्यात बुडून नष्ट झाली आहे ग, आपलं सुद्धा. अरे देवा, आता आपण काय करायचं? पाणी उतरल्यावर नवीन पीक लावायचा विचार करू शकतो. आता आणखी काही मार्ग नाही. आपण फक्त वाट पाहू शकतो. पाऊस थांबायची आणि पाणी उतरायची. हो, तुम्ही काळजी करू नका. नवीन पेरणी करायला मी तुम्हाला मदत करेन. केशव आणि कोमल काळजीत होते. पाऊस काही थांबला नाही आणि पाण्याची पातळी वाढतच चालली होती. गावातल्या सखल भागात घरं बुडू लागली होती. केशव आणि गावकरी त्या लोकांना वाचवायला निघाले होते. कमरेभर पाण्यात चालत केशव लहान मुलं आणि वृद्धांना पाण्यातून बाहेर काढत होता. मग एका जवळजवळ बुडालेल्या घरातून केशवला एका बाईचा आवाज आला. वाचवा, वाचवा. केशव त्या घरात गेला आणि तिथे अडकलेल्या बाईला त्याने बाहेर काढलं. पण त्याच वेळी ते घर वाहून गेलं. केशवच्या अंगावर छप्पर पडलं आणि तो जखमी झाला. काही गावकऱ्यांनी केशवला बाहेर काढलं. केशव बेशुद्ध अवस्थेत घरी पोहोचला. यांना काय झालं? कोणाची तरी मदत करत होते, पण ते घर वाहून गेलं आणि यांना खूप लागलं आहे. अरे देवा. कोमल केशवची काळजी घेऊ लागली आणि काही वेळातच डॉक्टर आले. मला वाटते एखादी जड वस्तू यांच्या डोक्यावर पडली आहे. हे कधी शुद्धीवर येतील काही सांगता येत नाही. पण काहीतरी उपाय असेल ना यांना बरं करायचा. शहरात नेऊन MRI स्कॅन करून पाहता येईल की यांना काय झालंय ते. पण खूप पावसामुळे शहरात जायचे सगळे मार्ग बंद आहेत. पुढले काही दिवस यांना घरीच काळजी घ्यावी लागेल. ठीक आहे. डॉक्टर औषध देऊन निघून गेले. आई, पप्पा बरे होतील ना? हो, देव आहे ना बाळा. काही वेळाने छोटी झोपी गेली. पण कोमलला काळजीने झोपच येत नव्हती. दुसऱ्या दिवशी पाऊस थांबला आणि शेतातलं पाणी उतरू लागलं. शेतकऱ्यांनी पुन्हा पेरणीची तयारी केली. इकडे केशव तर आजारीच होता.
तेव्हा कोमलने कंबर कसली शेती करायला. छोटी बाळा, तुझ्या पप्पांची काळजी घे, मी शेतावर थोडं काम करून येते. ठीक आहे आई. कोमल शेतात गेली तर तिच्या शेतात पाणी नव्हतं, पण माती अजून ओली होती. कोमलने माती हातात घेऊन पाहिली. या मातीत कोणतंही पीक कसं येणार? मला प्रयत्न करायलाच हवेत. कोमलने शेतात पेरणी करायला सुरुवात केली. काही तास उलटले. आता या बियाणांना अंकुर फुटतील अशी आशा आहे. इतकं पाणी मातीत आहे की काही दिवस पाणी टाकायची गरजच नाही. शेतातलं काम संपवून कोमल घरी परतली. जवळजवळ 4 दिवसांनी कोमल परत शेतात गेली. तिने पाहिलं की तिने पेरलेली सगळी बियाणं मातीच्या वरच आहेत. अरे देवा, या ओल्या मातीत मी कसं पीक घेणार? आपल्या शेताची ही अवस्था पाहून कोमलच्या डोळ्यात अश्रू आले. ही परिस्थिती कशी बदलावी याचा विचार करत कोमल तलावाच्या मार्गाने जाऊ लागली. देवा, मला मदत करा. माझ्या पतीची अशी स्थिती आहे आणि शेतात काही उगवतच नाहीये. असंच चालू राहिलं तर माझं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होईल देवा. कोमल रडत होती. तेव्हा तिच्या समोर तलावातून एक जलपरी प्रकट झाली. बाळा, रडू नकोस बाळा. देवी, रडू नाही तर काय करू? तुम्हाला माझी स्थिती माहीतच आहे. माझे पती शुद्धीवर येत नाहीत आणि आमचं शेत पाण्यामुळे नष्ट झालंय. जलपरीने तिच्या जादूने एक मडकं बनवलं. हे घे बाळा, या जादूच्या बिया आहेत. तू या तुझ्या शेतात पेर. तुझ्या शेतात माशांचं पीक येईल, ज्यातून तुला खूप फायदा मिळेल. आणि या मडक्यात जे पाणी आहे तेही जादूचं आहे. ते पाणी तुझ्या पतीच्या कपाळावर लाव, त्याला लगेच जाग येईल. धन्यवाद देवी, तुमचे खूप खूप आभार. जलपरी पुन्हा पाण्यात अदृश्य झाली. मडकं घेऊन कोमल तिच्या शेतात पोहोचली. कोमलने त्या मडक्यात ज्या लहान लहान माशांच्या बिया होत्या त्या तिच्या शेतात टाकल्या. जेव्हा सगळ्या बिया संपल्या, आता यात फक्त पाणी आहे, जादूचं पाणी. ते जादूचं पाणी घेऊन कोमल तिच्या घरी गेली आणि मग तिने तिच्या हातांनी ते पाणी केशवच्या कपाळाला लावलं आणि काही क्षणातच केशवने डोळे उघडले. कोमल, छोटी. पप्पा! छोटीने तिच्या पप्पांना मिठी मारली. केशव आणि कोमलच्या डोळ्यात अजूनही अश्रू होते. मी किती दिवसापासून आज बेशुद्ध होतो? 5 दिवस. तुम्हाला त्या जादूच्या पाण्याने शुद्ध आलीये. कोमलने केशवला जादूचं पाणी आणि जलपरीचा प्रसंग सांगितला. माशांची शेती? हो, मी बिया टाकल्या. ठीक आहे, ठीक आहे, चला बघूया. जेव्हा तिघे शेतात पोहोचले तेव्हा तिथे जमिनीत मासे आले होते. हे तर कमालच आहे. हो, ती देवी म्हणाली होती, या पिकाने आपला चांगलाच फायदा होईल. हो, नक्कीच. केशव आणि कोमलने सगळे मासे जमिनीतून बाहेर काढले. मग ते मासे विकून त्या दोघांचा चांगलाच फायदा झाला. विचारही केला नव्हता की त्या पुरानंतर आपण पोटभर खाऊ शकू की नाही, पण आपल्याला बघा केवढे पैसे मिळालेत. ही सगळी त्या जादूच्या जलपरीची कृपा आहे. केशव आणि कोमलने त्या जलपरीचे आभार मानले. केशवने पुरात अडकलेल्या लोकांना मदत केली आणि जलपरीने केशव आणि त्याच्या कुटुंबाची मदत केली. म्हणूनच म्हणतात ना, दुसऱ्यांचं भलं करा, तुमचंही भलं होईल.